A big hello to all my melodious students out there. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या या सेशनमध्ये द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजे गाण्यांचं गाणं हा चॅप्टर वाचणार आहे. चॅप्टर जसं की मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, तानसेन आणि त्यांचे गुरु हरिदास, संत हरिदास यांच्या बाबतीत आहे. आणि त्यांचा खूप सुंदर जो आहे रिलेशनशिप त्या बाबतीत आहे. आणि त्यात जे आहे राजा अकबर ह्यांचाही रोल आहे फार इम्पॉर्टंट. तर चला आपण वाचूया द सॉन्ग ऑफ सॉंग्स. So we will start reading the chapter, The Song of Songs. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. म्हणजे सावकाशपणे आणि हळू, एकदम हळूशे, एक्झॉस्टेड सर काय असतो, टायर्ड म्हणजे एकदम थकलेले, दमलेले. तर सावकाशपणे आणि हळू, एकदम हळूशी जे थकलेले, एकदम दमलेले म्युझिशियन म्हणजे संगीतकार होते, लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. कार्पेट म्हणजे काय, कालीन. कालीनवरती त्यांनी हळूशे जे आहे आपला तानपुरा ठेवला. जे थकलेले जे म्युझिशियन होते त्यांनी, संगीतकारांनी आपला तानपुरा हळूशी कार्पेटवर ठेवला. द एक्सक्विजिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. आता राग दरबारी एक राग असतो जे की म्हटलं जातो, गाणं म्हटलं जातं. तर इथे काय म्हटलं जातं की एक्सक्विजिट स्ट्रेन्स. एक्सक्विजिट म्हणजे काय, व्हेरी फाईन अँड प्लीजिंग, म्हणजे खूप सुंदर, सुमधुर. अशा सुमधुर रागच्या ज्या ताना होत्या, अजूनपर्यंत हॉलमध्ये जे आहे व्हायब्रेट करत होत्या, म्हणजे अजूनपर्यंत गुंजत होता तो राग. राग म्हणून झालेला होता, राग दरबारी म्हणून, पण अजूनपर्यंत त्याची जी तान होती आणि त्याचा जो सगळी गुंज होती अजूनही हॉलमध्ये ऐकू येत होती. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ऍडमिरेशन. अकबर, जो बादशाह अकबर होते, त्यांनी वरती पाहिलं आणि त्यांचे जे डोळे होते लिट विथ ऍडमिरेशन. ऍडमिरेशन म्हणजे काय असतं की कुणाची आपण खूप जेव्हा प्रशंसानी पाहतो, खूप अगदी मोठ्या कौतुकाने पाहतो, तर त्यांनी फार कौतुकाने पाहिलं. वंडरफुल, आणि म्हणाले वंडरफुल, खूप सुंदर. ही सेड, सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव एनफ. तर ते राजा अकबर म्हणाले की खूप सुंदर, आणि सुपर्ब म्हणाले मी तुम्हाला रोज ऐकतो. आय लिसन टू यू एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे काय, रोज. तर मी रोज ऐकतो तुम्हाला, पण आय कांट सीम टू हॅव एनफ, पण असं वाटतं की मला अजूनही तृप्ती नाही मिळाली, मी अजून पूर्ण नाही ऐकलंय. रोज ऐकल्यानंतरही म्हणजे त्यांना असं पूर्णता नव्हती वाटत, त्यांना वाटत हवं हवंसं होतं गाणं त्यांचं. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेन जे आहेत, जे की गाणं म्हणत होते, बोर्ड म्हणजे काय, डोकं झुकवून घेतलं. तर त्यांनी ग्रॅटिट्यूड मध्ये, म्हणजे की असं एक आपलं थँकफुलनेस असते ना, आपल्याला कोणी तारीफ करतं, काही असतं, तर आपण जेव्हा जो नम्र व्यक्ती असतो तो काय करतो की तो आपलं म्हणजे की ते अभिवादन स्वीकार करतो. तर त्यांनी अशा प्रकारे डोकं खालती करून आणि आपलं त्यांचं अभिवादन स्वीकार केलं आणि चुपचाप उभे राहिले. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर म्हणाले की मला असं वाटतं की मी सोचतो की तुझी आवाज जी आहे पूर्ण जगात सगळ्यात सुंदर आहे. अशी तुझ्यासारखी आवाज कुणाचीच नसेल, जितकं तू छान गाणं म्हणतोस. बट आय डोंट, शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माइल. पण तानसेननी काय म्हटलं, हसून म्हटलं की पण माझी आवाज सगळ्यात चांगली नाहीये शहनशाह. अशा प्रकारे म्हटलं, ज्याची की खुद बादशाह अकबर इतकी तारीफ करतात, पण तो स्वतः इतका विनम्र होता. तो म्हणाला की पण माझी आवाज इतकी चांगली नाहीये. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर देन आय डू. कोणीतरी आहे जो माझ्यापेक्षा खूप चांगलं म्हणतो, म्हणजे मी त्याच्यासमोर काहीच नाही म्हणत, तो माझ्यापेक्षा खूपच चांगलं गाणं म्हणतो. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. तर डिसबिलिव्हिंग म्हणजे काय, की ज्याला कुणावरती विश्वास नव्हता. बिलीव्ह म्हणजे काय असतं, विश्वास, आणि डिसबिलिव्हिंग म्हणजे जे विश्वास करण्यायोग्य नाहीये. तर तो अशा प्रकारे क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर, म्हणजे की तो असा म्हणाला डिसबिलिव्हिंग. तर तो अकबर म्हणाला की खरंच काय, खरंच असं आहे, तुझ्यापेक्षा चांगलं कोणी गाणं म्हणू शकतं? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट. तर ते म्हणाले की जर असं आहे, खरं आहे, तर मग तर मला त्याची आवाज ऐकली पाहिजे. आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, की मला त्याला आपल्या दरबारमध्ये गाणं म्हणवायला पाहिजे. कॅन यू अरेंज इट, काय तू ही अरेंज करू शकतो, काय तू ही व्यवस्था करू शकतो, की जो तुझ्यापेक्षाही चांगलं म्हणतो असं जर कोणी आहे,
तर तू त्याला दरबारमध्ये आण, आपण सगळे त्याचं गाणं ऐकू. तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. तर शुक हिज हेड म्हणजे नाही मध्ये, त्यांनी असं नाही मध्ये आपलं मान हलवली आणि तो म्हणाला की आय एम अफ्रेड, की मला भीती आहे की तो इथे नाही येईल. सायर, सायर म्हणजे काय ते सर जसं आपण म्हणतो तर तशा प्रकारे आहे की शहनशाह मला भीती आहे की तो इथे नाही येईल. व्हॉट? Not even if he hears that the emperor himself has summoned him. Summonedचा काय अर्थ असतो? कॉल्ड. ठीक आहे ना. जेव्हा राजा महाराजा वगैरे कुणाला बोलवत होते, तो दॅट वॉज कॉल्ड समन. ठीक आहे ना, की आम्ही बोलावलं जातं त्याला, राजा के सामने पेश होणं आहे असं म्हटलं जातं ना. सो तर तो म्हणतो, आश्चर्याने म्हणतो की काय, जेव्हा तो ऐकेले की मी त्याला बोलावलंय, खुद बादशाह अकबरनी त्याला बोलवलंय, त्याला आठवण केलंय त्याला, तर तरी सुद्धा तो नाही येईल, हे ऐकूनही नाही येईल. नो, नॉट इवन देन. तर तो म्हणतो की नाही, तरी सुद्धा नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. एनरेज्ड याचा अर्थ काय झाला? फिल्ड विथ अँगर. हा उत्तर ऐकून जर अनेक कोणता शहनशाह असता तर त्याला फार जास्त राग आला असता, तो रागाने भरून गेला असता की भाई मी इतका मोठा शहनशाह आणि मी बोलवतोय कुणाला आणि तो त्यांनी यायला मना करून दिलं. तर हे ऐकून कोणी पण दुसरा शहनशाह असता, राजा असता, त्याला राग आला असता. पण काय झालं? बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर जो होता तो थोडा वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर. तर तो म्हणाला, अकबर काय म्हणाला की व्हेरी वेल, ठीक आहे उस्तादजी. स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. हाफ स्केअर्ड, स्केअर्ड म्हणजे काय? भीणं. आपण भीतो ना त्याला स्केअर म्हणतात. हाफ स्केअर्ड आईज म्हणजे की अर्धे भ्यायलेले डोळे. म्हणजे त्यांनी हे म्हणून तर दिलं होतं, पण त्याला कुठे ना कुठे भीती वाटत होती की मी खुद शहनशाह अकबरला मना करतोय या गोष्टी करता की तो नाही येईल, ज्याची मी गोष्ट करतोय तो माणूस नाही येईल इथे, तर ते रागवू पण शकतात. पण तरी सुद्धा त्यांनी ब्रेवली म्हटलं होतं. आता काय की अकबर जो आहे तो वेगळा होता. त्यांनी म्हटलं की ठीक आहे उस्तादजी. आणि स्माइलिंग इन टू तानसेन हाफ स्केअर्ड आईज, तर त्याच्या डोळ्यात पाहून, त्याचे अर्धे भ्यालेले जे डोळे होते ते पाहून अकबर असं म्हणाला, इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम. तर आता बादशाह अकबर काय म्हणाला की जर तो नाही येऊ शकत, जो कोणी आहे तो जर नाही येऊ शकत तर मी त्याच्या जवळ चाललेने. माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, मी त्याच्या जवळ चाललेने. विल यू टेक मी टू हिम, तर काय तू मला त्यांच्याजवळ घेऊन चालशीलच. म्हणजे तो इतका नम्र होता की तो म्हणाला की ठीक आहे, की जर समोरचा नाही येत तर आपण चलून नाही तर आणि कोणता राजा असता तर त्यांनी असं नसतं म्हटलं. येस सायर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम एज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तर तानसेन काय म्हणाला याच्यावरती? तो म्हणाला की हो, मी घेऊन चलेन तुम्हाला सायर. सायर म्हणजे तेच की शहनशाह, बादशाह तुम्हाला घेऊन चलेन. पण त्याच्याकरता काय की प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम एज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. पण तेव्हाच हे होऊ शकतं जेव्हा तुम्ही हिंदुस्थानचे जे आहे बादशाह बनून नाही चलाले. म्हणजे की तो हिंदुस्थानवरती राज केला होता एका वेळेला त्यांनी, ते हिंदुस्थानचे बादशाह बनून जेव्हा तुम्ही नाही चलाल त्याच्याकडे, तेव्हा मी तुम्हाला त्यांच्याजवळ घेऊन चलेन. आय शॅल गो एज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. तर तो काय म्हणाला की मी चलेन, मी अशाच प्रकारे चलेन जसं की मी कोणी एक लव्हर ऑफ म्युझिक म्हणजे की संगीतचा प्रेमी असतो अशा प्रकारचा मी एक विनम्र माणूस म्हणून चलेन त्यांच्याजवळ, जेही कोणी आहे ज्यांच्याशी की मला हे ऐकायचं आहे की गाणं त्यांचं तुझ्यापेक्षा चांगलं कसं होऊ शकतं. त्याला हे इतकी क्युरिओसिटी होती, कोणी आहे जे तानसेनपेक्षा चांगलं गाणं म्हणू शकतं. संत हरिदास वॉज द मॅन. आता कोणाची गोष्ट चालली होती? संत हरिदास. ठीक आहे ना. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकेन ऑफ, ज्याच्या बाबतीत तानसेन म्हणत होते. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. आता काय इथे सांगितलं जातंय की ते जे आहे तानसेनचे म्युझिक टीचर होते, ते त्यांना संगीतची शिक्षा देत होते. आणि ते अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. ऑस्टियर म्हणजे सिम्पल, खूप साधं त्यांचं जीवन होतं. हर्मिट म्हणजे जसं कोणी साधू संत पुजारी सारखं अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. ह्याच्या पुढे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो नाव वी विल कंटिन्यू विथ अवर इंग्लिश वर्कशॉप एक्सरसाइज. इंग्लिश वर्कशॉपच्या काही एक्सरसाइज आहेत ते आज आपण बघूया. हू सेड टू हूम अँड वेन वाय. हू सेड टू हूम म्हणजे कोणी म्हटलं, हू म्हणजे कोण, हूम म्हणजे कुणाला म्हटलं, अँड वेन वाय आणि केव्हा म्हटलं, का म्हटलं, हे दोन्ही गोष्टी वेन वाय. तर आपल्याला काही ह्याच्यात काय असतं एक्सरसाइज मध्ये सेंटेन्स दिलेले असतात आणि आपल्याला ओळखायचं असतं कोणी कुणाला म्हटलं आणि केव्हा म्हटलं.
हे दीज टाईप ऑफ क्वेश्चन्स आर व्हेरी सिम्पल. जर तुम्ही चॅप्टर वाचलाय, नीटचे ऐकलंय, आता जसं मी बोलते, तर तुम्ही जर नीटचे लक्ष देऊन ऐकायला तर तुमच्याकरता फार सोपं जाईल. पहा, फर्स्ट सेंटेन्स आहे, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. आताच आपण वाचलं होतं, कोणी म्हटलं होतं? अकबर सेड टू तानसेन. अकबरनी तानसेनला म्हटलं होतं. वेन तानसेन सेड समवन सिंग्स बेटर देन हिम. जेव्हा तानसेन हे म्हणाला होता की कोणीतरी आहे जो त्याच्याही पेक्षा चांगलं गाणं म्हणतो, तेव्हा तो म्हणाला होता की देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. नेक्स्ट सेंटेन्स बघा, आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. मी संगीतचा एक लव्हर बनून, संगीतचा प्रेमी बनून त्यांच्याजवळ जाईन. हे कोणी म्हटलं होतं? हे परत अकबरनी तानसेनला म्हटलं होतं. अकबर सेड टू तानसेन वेन तानसेन टोल्ड अकबर. जेव्हा तानसेननी अकबरला सांगितलं दॅट ही वुड नॉट कम इवन इफ एम्परर समन्ड हिम, की जेव्हा ह्यांनी सांगितलं की तो नाही येईल, ज्या व्यक्तीची गोष्ट करत होता तो, की जर तो समन नाही करेल, म्हणजे जर तो बोलवेलही आहे राजा अकबर त्याला, तरी सुद्धा तो नाही येईल. तर तेव्हा तो म्हणाला की मी एक जे आहे संगीतप्रेमी बनून त्यांच्याजवळ जाईन आणि त्यांचं गाणं ऐकेन. राजा अकबर अशा प्रकारे म्हणाला. नेक्स्ट आहे, व्हॉट हॅज हॅपेंड टू यू. हे जे आहे कोण म्हणालं? हे बघा, संत हरिदास सेड टू तानसेन. तर हे शब्द जे आहे संत हरिदासचे होते आणि ते तानसेनला असं म्हणाले, वेन ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक. जेव्हा त्यांनी डेलिबरेटली म्हणजे की जाणता बुजता एक चूक केली होती, तर तेव्हा हे संत हरिदासचे शब्द होते. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. म्हणजे की मी असं कसं एक्सपेक्ट करू शकतो, मी अशी आशा कशी करू शकतो की माझं जे संगीत आहे ते इतकं सुंदर आणि इतकं अलौकिक राहील. तर हे कोण म्हणालं होतं? तानसेन सेड टू अकबर. तानसेन हे अकबरला म्हणाला होता, जेव्हा वेन अकबर आस्क्ड हिम वाय ही कुडंट सिंग लाईक हिज गुरु, की तो आपल्या गुरु सारखं सुंदर का गाणं नाही म्हणत, का नाही म्हणू शकत. तर तेव्हा तो म्हणाला होता की मी इतकं सुंदर त्यांच्यासारखं गाणं नाही म्हणू शकत, त्यांचं खूप डिवाइन आहे, अलौकिक आध्यात्मिक गाणं आहे त्यांचं. सो हा एक्सरसाइज झालाय. आता बघा क्वेश्चन नंबर 5. मेक एज मेनी वर्ड्स एज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झॅस्परेटेड. एक्झॅस्परेटेड एक शब्द दिलाय आणि आपल्याला त्याच्याशी जितकेही आपण शब्द बनवू शकतो तितके बनवायचे. हे बघा, ही एक्सरसाइज मध्ये तर असं आहे, तुम्हाला पण जेव्हा एक्झाम मध्ये येतं तर तेव्हा तुम्हाला 4 किंवा 5 शब्द बनवायचे असतात त्याच्यात. तर बघा, एक्झॅस्परेटेड पासून आपण काय शब्द बनवले? स्प्रेड, रीड, ट्रेड, स्पीड, ट्रॅप, सीट, सीड, डेट, डिअर, डिअर. हे पाहताय, डिअर डिअर प्रोनाउन्सिएशन एकासारखं आहे पण स्पेलिंग्स आर डिफरंट. ट्री, सारी. सारी हा एक हिंदी शब्द आहे ना. रॅट, इयर, ईट, टी, पी, सी, सी. हे सी सी तसंच आहे. आणि लास्ट वर्ड आहे रेट. ह्याच्या शिवाय पण आपण खूप शब्द काढू शकतो जर आपण नीटचे बघू तर. तुम्ही अनेक बघा आणि त्याच्यातनं शब्द काढायचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे आपला मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स. आन्सर्स आर गिवन डायरेक्टली. इथे आपण मी आन्सर जे आहे डायरेक्टली तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तुम्हाला जे बुक मध्ये जर तुम्ही बघाल तर तिथे मॅच करायचे सेंटेन्स. ए आणि बी कॉलम्स बनले आहेत आणि त्यात आपल्याला मॅच करायचे. एका साईडला सेंटेन्स लिहिले आणि एका साईडला त्याचे टाइप्स लिहिले आहेत. तर बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, व्हॉट हॅज हॅपेंड टू यू. हा काय आहे? हा एक प्रश्नवाचक आहे. सो दिस इज इंटेरोगेटिव्ह. जिथे क्वेश्चन असेल, क्वेश्चन मार्क असेल, हा सगळ्यात सोपा आपला तरीका आहे आणि क्वेश्चन वर्ड आहे तर इंट्रोगेटिव्ह राहील. नेक्स्ट आहे, आय एम लॉंग पास्ट फॉर द एज. आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. हा काय आहे? स्टेटमेंट आहे, एक नॉर्मल स्टेटमेंट जे आपण म्हणतो आणि तोही असर्टिव्ह, म्हणजे इथे नेगेटिव्ह नाही आहे. ठीक आहे ना. जिथे नो, नॉट असे जे काही शब्द लागून जाते नेगेटिव्ह होऊन जातात सेंटेन्स. हा एक स्टेटमेंट आहे आणि तोही असर्टिव्ह, म्हणजे येस वाला जो असतो ना, ज्याचे आन्सर्स येस मध्ये असतात तर ते असर्टिव्ह असतात. नेक्स्ट आहे वंडरफुल. हेही तुम्हाला ओळखणं सोपं राहील कारण की याच्यात एक्सक्लेमेशन नाही. एक्सक्लेमेशन आहे म्हणून हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. नो, नॉट इवन देन. तर इथे पहा, तर नो आणि नॉट दोन शब्द आले तर हा कसला झाला? नेगेटिव्ह झाला. ठीक आहे ना. तर असर्टिव्ह आणि नेगेटिव्ह. असर्टिव्ह मध्ये येस असतं, नेगेटिव्ह मध्ये नो, नॉट हे सगळे शब्द युज होतात. टेक मी टू हिम. आता हे काय आहे? टेक मी टू हिम हा एक तरीकेने ऑर्डर आहे. ठीक आहे ना. हा इम्पेरेटिव्ह आहे. जिथे ऑर्डर असतं, कमांड असतं, रिक्वेस्ट असतं. रिक्वेस्ट म्हणजे आपण जे कोणाला विनंती करतो, तर ऑल दीज आर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. ते इम्पेरेटिव्ह होऊन जातात. तर अशा प्रकारे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण बघितले.
तर आज आपण चॅप्टर वाचायची सुरुवात केली आहे. चॅप्टर खूप सुंदर आहे. आय थिंक ऑल ऑफ यू आर एन्जॉईंग दिस चॅप्टर. पुढच्या भागात आपण आणि पुढचंही वाचू आणि त्याच्याबरोबर आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि जितकंही काही वाचलंय ते पण तुम्ही नीट बघा आणि परत समजायचा प्रयत्न करा. आजचं सेशन इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. नाईस डे. थँक्यू.